शहराला पूरमुक्त ठेवण्यासाठी आणि नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज रखरखत्या उन्हात प्रत्यक्ष मैदानावर उतरून शहराचा दौरा केला। पावसाळ्यात सखल भागात पाणी साचून नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांनी प्रशासकीय यंत्रणेला सोबत घेऊन शहरातील नाल्यांची पाहणी केली। नाल्यांचे खोलीकरण आणि स्वच्छता युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश देतानाच वरोरा शहराची सुरक्षा आणि स्वच्छता हीच आमची प्राथमिकता आहे असा विश्वास खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केला। शहरातील पाण्याचा निचरा सुरळीत व्हावा आणि संभाव्य नैसर्गिक आपत्ती टाळता यावी यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष नियोजन करण्यात आले। याप्रसंगी वरोरा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा अर्चना ठाकरे, गटनेते, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार वरोरा, नगर परिषदेचे मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, वेकोलीचे क्षेत्रीय मॅनेजर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासह सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते। प्रशासकीय समन्वयातून पावसाळ्यापूर्वीची सर्व कामे वेळेत पूर्ण करून वरोरा शहराला सक्षम आणि सुरक्षित शहर बनवण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले। केवळ आपत्ती व्यवस्थापनच नव्हे तर शहराच्या मूलभूत सोयीसुविधांकडेही खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे। नागरी दलितोत्तर वस्ती सुधारणा योजना 2025-2026 अंतर्गत खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते विविध जनसुविधांचे लोकार्पण करण्यात आले। यामध्ये नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून अभ्यंकर वॉर्डात नवीन वॉटर एटीएम आणि 17.65 लाख रुपये खर्चाचे अत्याधुनिक जलशुद्धीकरण संयंत्र कार्यान्वित करण्यात आले आहे। स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार असून तो पूर्ण करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले। या विकास दौऱ्यादरम्यान प्रभाग क्रमांक 4 मधील चोपला मारुती देवस्थान परिसरात भाविकांसाठी नवीन हातपंप आणि 1 HP पंपासह पाण्याची टाकी बसवून पाणी पुरवठ्याची मोठी समस्या मार्गी लावली। खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या या सक्रिय पुढाकारामुळे आणि लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे वरोरा शहरात विकासाची नवी गती पाहायला मिळत आहे। सह्याद्रीचा राखणदारसाठी सूरज कुमे, वरोरा। आपल्याला माहित आहे की आता नुकताच महिनाभरात पावसाळा सुरू होईल आणि पावसाळ्याच्या पूर्वी ज्या काही उपाययोजना करायच्या, एकदा पाऊस चालू झाला की आपण त्या उपाययोजना करू शकत नाही। त्या दृष्टिकोनातून शहरातले जे काही महत्त्वाचे नाले आहे, कोराडी नाला झाला, कासमपंजाचा नाला, हा मालिया वार्डातून जाणारा नाला आहे आणि हा सगळा बोर्डापर्यंत जाऊन शहराचं जे 2 नाल्याच्या माध्यमातून आउटलेट निघते त्याची पर्याय व्यवस्था करण्याच्या दृष्टिकोनातून आजची ही आमचा पाहणी दौरा होता। याच्या संदर्भात जो आता नवीन बायपास देखील आपला झाला, बायपासमध्ये सुद्धा आपला वाहता जो जिवंत नाला होता त्याला देखील डायव्हर्ट करण्यात आलं। त्याच्यामुळे तो पूर्ण फ्लो हा शहराच्या काही भागात जाऊन पूर्ण घरात पाणी घुसून जाते। त्याच्या संदर्भातच आज त्या नाल्याची देखील पाणी आम्ही या ठिकाणी केली। आपल्या वरोरा शहराचा महत्त्वाचा गांधीसागर तलाव आहे, त्या शहरात एक सौंदर्यीकरणात भर नक्की त्या तलावामुळे पडते, पण आपण पाहिलं की त्या गांधीसागर तलावात देखील कशा पद्धतीचं अतिक्रमण झालं। आज शहरातले मुख्य चौक आहे, त्या चौकात असेल, गांधी बगीचा आहे, बगीच्याच्या आजूबाजूला देखील कसं अतिक्रमण झालं याचा एक पूर्ण पाहणी दौरा आम्ही या ठिकाणी केला आणि हे करून याच्यावरती काय काय उपाययोजना आता कायमस्वरूपी करता येईल, म्हणजे तसं तर नगरपालिकेच्या माध्यमातून ज्या काही आता तात्पुरत्या व्यवस्था करायच्या आहेत ते कामं सुरूच आहे, पण भविष्यात अशा पद्धतीचा त्रास हा नगरपालिकेला किंवा कुठल्याही नगरसेवकांना होऊ नये। कारण शहरात काही प्रभाग असे आहे की पावसाळ्यात त्या पूर्ण प्रभागात अख्ख्या घराच्या घरात पाणी घुसून पूर्ण जनजीवन विस्कळीत होऊन जाते। त्या दृष्टिकोनातून आजचा हा पाणी दौरा होता। याच्या संदर्भात आता SDO असतील, BDO असतील, आपले तहसीलदार, सगळ्या नगरपालिकेचे अध्यक्ष, नगरपालिकेचे CO आणि मी स्वतः असे सगळेजण मिळून, म्हणजे कोण्या विभागाशी संबंधित इरिगेशनचे सुद्धा लोक या ठिकाणी होते, WCLचे देखील लोक या ठिकाणी होते आणि आता याच्यावरती कायमस्वरूपी तोडगा, म्हणजे भविष्यात अशा पद्धतीचा त्रास हा वरोरावासियांना होऊ नये याच्यासाठीच आजचा हा पाणी दौरा आमचा होता। आज आमचा इथे माननीय खासदार आमच्या प्रतिभाताई धानोरकर यांच्यासोबत पूर्ण टीम घेऊन आम्ही आज इथे पूर्ण पाहणी दौरा केलेला होता की पावसाळ्याच्या पाण्यामुळे लोकांना जो त्रास होत होता, घरातमध्ये पाणी घुसत होतं, त्यासाठी म्हणून आमचा आज हा मोठा दौरा होता आणि त्याच्यामध्ये सगळ्या पदाधिकारी, सगळ्या WCLचे वगैरे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते।
सगळा पाहणी दौरा झाल्याच्या नंतर आम्ही प्रत्येक ठिकाणी आमच्या मशीन सुद्धा सुरू आहे आणि आमचे पावसाळे पहिलेचं काम सुद्धा इथे सुरू आहे. पण तरी लोकांना मला हे सांगायचं आवर्जून आहे की कचरा घंटागाडी प्रत्येकाच्याकडे रोज येते, रोज नाही पण एक दिवसाआड जरी येत असली तरी घंटागाडीमध्येच कचरा टाका आणि आपल्या घरी कचरा जमा करून मग दुसऱ्या दिवशी तो समजा जर आपण नालीत टाकलं तर नालीचा चोकअप परत वाढून तेच पाणी आपल्याकडे रिटर्न येऊन ते परत तोच त्रास लोकांना पुढच्या वर्षी सुद्धा होईल. तर हे होऊ नये यासाठी म्हणून सगळ्यांनी ओला कचरा सुका कचरा अशा पद्धतीने आपल्या घरी कचरा जमा करून तो घंटागाडीमध्येच टाका की जेणेकरून प्रशासनाला सुद्धा पुढे या नाल्या सफाईच्या बाबतीत त्रास होणार नाही आणि सगळ्यांच्या सहकार्यानेच वरोरामध्ये स्वच्छता कशा पद्धतीने टिकून राहील याच्यासाठी लोकांचे सुद्धा सहकार्य असणं आवश्यक आहे. त्याचप्रकारे अतिक्रमण वगैरे जे वाढलेलं आहे तर अतिक्रमणसाठी सुद्धा प्रत्येकाला आमचे नोटीस गेलेले आहे. तर सगळ्यांनी सहकार्य करून कारण रहदारीच्या रस्त्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्यांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. तर त्या त्रासापासून आपल्याला दूर होण्यासाठी अतिक्रमण काढणे खूप आवश्यक आहे आणि त्यासाठी म्हणून सुद्धा आम्ही सगळ्यांना नोटीस दिलेल्या आहे आणि प्रत्येकाने आम्हाला सहकार्य करा आणि त्याच्यासाठी बरोबर आपण किती चांगल्या पद्धतीने स्वच्छ सुंदर आणि सगळ्या पद्धतीने कार्यक्षम करू शकतो ह्याकडे सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करा.